बहु आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवडती पावनती दिन बहु आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवडती आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवडती कृपावंत किती दिन बहु आवडती त्यांचा भारवा हे माथा फुलोने दिवाट करी धरून दावी निट करी धरून दावी निट करी धरून दावी निट फुलोने दिवाट करी धरून दावी निट करी धरून दावी निट करी धरून दावी निट तुका मने जीवे अनुसरल्या एक भावी अनुसरल्या एक भावे अनुसरल्या एक भावे तुका मने जीवे अनुसरल्या एक भावे अनुसरल्या एक भावे अनुसरल्या एक भावे तुका मने जीवे अनुसरल्या एक भावे अनुसरल्या एक भावे अनुसरल्या एक भावे यांचा भारवा हे माथा भारवा हे माथा भारवा हे माथा करी योग क्षेमा चिंता करी योग क्षेमा चिंता करी योग क्षेमा चिंता कृपावंत किती 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 कृपावंत कृपावंत
दीन बहु आवडती
दिन बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता भूलो निधी वाट करी धरोनी दावी नीट त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता तुका मने जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भार वाहे माथा वाढलेला आहे काय आवाज करी योग क्षेम चिंता पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गजाननं भूतगणादि सेवितं कपीथ जम्बो फलचारु वक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशं आनंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल कृपावंत किती दिन बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभायमान असणारे विराजमान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याची एकनिष्ठतेने शरणागती केल्यानंतर परमात्मा आपल्याला जवळ करतो किंवा शाश्वत स्थानापर्यंत घेऊन जातो असा भाव तुकोबाराय या अभंगातून तुमच्या आमच्या समोर मांडतात। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। तीन निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे। वक्त्याचं कर्तव्य म्हणून दोन शब्दाचा परिहार्थ असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये अतिशय उत्साहामध्ये
भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवानिमित्त असणारा हा संपूर्ण लोकरी परिवार, माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या ज्ञानानं आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेली परंपरा, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ, किंवा ज्ञानोबरा सांगतात मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती, मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले तैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी, आपल्या पूर्वसुरीनं वाटवडिलांनी घालून दिलेली ही परंपरा असणारा हा दत्तात्रयाचा जन्मोत्सव. या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा एक दिवसीय असणारा कीर्तन महोत्सव, मग ज्ञानदान अन्नदान या माध्यमातून ज्यांचा कृपा आशीर्वाद या भक्ती उत्सवाकरता आहे, आपल्यातील चालते बोलते संत की ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्याला वाट दाखवली, अनेक अज्ञानी जीवाला ज्ञान त्यांनी प्राप्त करून दिलं, असे परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान गुरुवर्य माधव बाबा महाराज लांगेवाडीकर महाराजांचा कृपा आशीर्वाद या भक्ती उत्सवाकरता आहे. गुरुवर्य माधव बाबांनी अनेक दिवस या ठिकाणी कीर्तन सेवा केलेली आहे. तसेच परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी त्यागमूर्ती गुरुवर्य वंशी महाराज तांबे महाराजांचा कृपा आशीर्वाद या भक्ती उत्सवाकरता आहे. तसेच ज्ञानेश्वरीमय ज्यांचं जीवन होतं, मनोनी मने काया वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी या ज्ञानानं गुरुवर्य बाबांच्या समवेत ज्यांनी परमार्थ केला, वैकुंठवासी परमपूजनीय आदरणीय आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान भानुदासजी महाराज गायके महाराजांनी अनेक दिवस या ठिकाणी ही दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाची सेवा केलेली आहे. आणि याच अनुषंगानं महाराज गेल्यानंतर, ज्यांनी देह ठेवल्यानंतर या सर्व परिवारानं, मग त्यांचे चिरंजीव असतील दत्तात्रय भाऊ असतील, दत्तात्रय गोरक्षनाथ पाटील लोहकरे, तसेच हरिश्चंद्र गोरक्षनाथ पाटील लोहकरे, दोन बंधू, त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे नातू सुनाचा संपूर्ण परिवार, या परिवारानं सर्व वारकरी, या गावातील भजनी मंडळ, पंचक्रोशीतील वारकरी मंडळ, यांनी सर्वांनी सेवा वाचोनी पडेना वाचिना सेवाई जाणे स्वामीची, असं माझं जीवन आहे. पण या सर्वांनी ही सेवा माझ्यापर्यंत सांगावा संदेश दिला, सुकृत केली. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी दरवर्षी नित्यनियमाप्रमाणे असलेला हा दत्तात्रयाचा जन्मोत्सव आणि या ठिकाणी आजची सेवा आहे. आज कार्यक्रमाकरता उपस्थित या गणेशवाडी गावातील पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अद्वैत कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अविरत कार्य करणारी मंडळी, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, गुरुवर्य माधव बाबांच्या सान्निध्यामध्ये, गुरुवर्य वंशी महाराजांच्या सान्निध्यामध्ये हे गाव विचार केला तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेशी परंपरेशी जोडलेले हे काय आहे गाव आहे. संस्थेची अनेक अध्यापक मंडळी, मग नतुसिंग बाबा असतील, तसेच गुडे बाबा असतील, वैद्य बाबा असतील, अशी संस्थेची जी अध्यापक आहे ती सर्व मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहे. म्हणून त्यांच्याही समवेत आणि सर्वांच्या गुरुवर्य वंशी महाराजांच्या, माधव बाबांच्या, गुरुवर्य भानुदास महाराजांच्या सहवासामध्ये परमार्थ केलेली सर्व मंडळी आहे. ज्यांच्या चरणावर आदराने मस्तक ठेवावं असं सर्व वारकऱ्यांचं असं जीवन आहे. अशी सर्व मंडळी गावातील सुखाचं भजन असेल, दुःखाचं भजन असेल, कार्तिकीची पायी दिंडी सोहळा असेल, पंढरपूर पायी दिंडी सोहळा असेल, नेवाशाची वारी असेल, पैठणची वारी असेल, तसेच आदी करून त्र्यंबकेश्वरची वारी असेल, गावातील सप्ताह असेल, या अनुषंगानं निष्ठेनं वारकरी संप्रदायाचं निष्काम वृत्तीनं कार्य करणारी सर्व ही वारकरी मंडळी. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या गणेशवाडी गावातील सर्व वारकरी मंडळी, राजू त्यांचे सर्व सहकारी, दांडेवाडी गाव मस्त भजनी मंडळ, तसेच पंचक्रोशीतील सर्व
ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी आहे. आज यांची विशेष उपस्थिती आदरणीय आहे भक्तिपरायण कृष्णानंद गिरीजी महाराज, आदरणीय नरोडे महाराज, बारवेकर महाराज, तसेच आदरणीय आमचे बाबासाहेब महाराज, संकेत महाराज, अशी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही मातृपितृवर्ग समोर आहात, ज्यांची सुंदर सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद देतो आणि मर्यादित वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल अनेक वर्षापासून असलेली ही परंपरा आदरणीय चेअरमन साहेब असतील, त्यांचे बंधू असतील, की ज्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे. आदरणीय चेअरमन साहेब या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं एक निष्ठेने कार्य करतात. आता चेअरमन साहेब नसले तरी आदरणीय चेअरमन साहेब सध्या गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत, की ज्यांनी वारकरी संप्रदायाशी जीवन समर्पित केलेलं आहे, त्यांच्या समवेत तीर्थयात्रा करण्याकरता गंगासागर या ठिकाणी आधी करून तीर्थ आहे, त्या ठिकाणी गेले आहे. पण ज्यांचा देह जरी तिथं असेल तर मन मात्र या ठिकाणी आहे. सकाळी 12:30 वाजता मला फोन आला की महाराज आजची सेवा आपली आहे. तसेच भाऊनी सांगितलंच होतं चिरंजीवाने संपूर्ण परिवारानं. पण त्या ठिकाणाहून आपला दत्तात्रयाचा जन्मोत्सव आहे, गुरुवर्य बाबांची परंपरा आहे, म्हणूनच महाराजांची परंपरा सेवेची होती आणि त्या अनुषंगानं 15 दिवस अगोदर घरी येऊन निमंत्रण देऊन आजही फोन करून ही वारकरी संप्रदायाच्या विचार घेऊन कार्य करणारी सर्व मंडळी आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याशी एकनिष्ठतेने शरणागती केल्यानंतर जीवनामध्ये काय परिणाम होतो, त्या परिणामाचा विचार जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मांडतायत. आपण या मृत्यूलोकाचं जर निरीक्षण केलं तर निरीक्षणांती आपली गोष्ट लक्षात येईल की या मृत्यूलोकात आल्यानंतर आपल्या जन्माची ती कर्तव्यता काय आहे, याचा विचार करून या मृत्यूलोकात आपण काय केलं पाहिजे, आपलं जीवन जगलं पाहिजे. या मृत्यूलोकात आपण आलोय, भगवान परमात्म्यानं आपलं आयुष्य दिलेलं आहे, पण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत, सूर्य उगवल्यापासून तर मावळेपर्यंत आणि जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत या मृत्यूलोकात आपण कशासाठी आलेलो आहोत किंवा आपल्या जीवनाचं साध्य काय आहे याचा विचार करून या मृत्यूलोकात आल्यानंतर प्रत्येकाने आपलं जीवन जगावं. विठ्ठल विठ्ठल खरं साध्य आपल्या जीवनात काय आहे तर व्यावहारिक अर्थानं अनेक क्षेत्रामध्ये आपण साध्य प्राप्त करून घेतलेले आहे, पण ही साध्य फक्त आमचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात पुरेकर की 2 टायमाची भ्रांती घालवण्याची ही काय आहे साध्य. पण खरं साध्य आपल्या जीवनामध्ये काय आहे तर शास्त्रीय दृष्टिकोनातून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती नाम मोक्ष. आम्हाला आध्यात्मिक दुःख नसावं, आम्हाला आधी भौतिक दुःख नसावं, आम्हाला आधी दैविक दुःख नसावं, एक निरतिशय आनंद आम्हाला आमच्या जीवनामध्ये असावा, अशी प्रत्येकानं अंतःकरणामध्ये इच्छा बाळगावी. आणि निरतिशय आनंद ज्याच्या जवळ आहे तो फक्त परमात्मा आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. निरतिशय आनंद ज्याच्या जवळ आहे तो परमात्मा आहे आणि परमात्मा आपल्या जीवनाचं काय आहे साध्य आहे. किंवा तुकोबाराही चिंतन करतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. परमात्म्याची भेट व्हावी, परमात्म्यानं आपल्या जवळ करावं, हीच अंतःकरणामध्ये इच्छा ठेवून या मृत्यूलोकात आल्यानंतर आपण जीवन जगावं. तुकोबाराय सुद्धा भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना, संतांची सेवा करत असताना, देवाच्या चरणी जीवन समर्पित करत असताना तुकोबाराय संत महात्म्याला विचारतात की ज्यांनी अगोदर साध्य गाठलेलं आहे त्या संतांना विचारतात की मीही भक्ती करतोय, मीही नामचिंतन करतोय, मीही परमात्म्याशी एकनिष्ठतेनं जीवन समर्पित केलं आहे, पण तो परमात्मा मला भेटेल का, तुम्ही मला सांगा. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ज्यांनी साध्य गाठलेलं आहे, परमात्मा ज्यांना भेटलेला आहे त्यांना ते विचारतात
आणि मग आम्ही भक्ती करतोय, आम्ही नामचिंतन करतोय, आम्ही देवाचरणी जीवन समर्पित केलेलं आहे आणि परमात्मा जर आपल्याला भेटला नाही तर तुकोबा दुसऱ्या नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, मजते हसतील संत जी देखिले ते मूर्तिमंत. ज्यांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे आणि आम्हाला जर परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर सगळे मंडळी आमच्यावर हसतील. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर आम्ही तुझं दास्यत्व स्वीकारलंय, पण लाज वाटे बना तुझा मनविता दास. गोडी नाही रस बोलिल्या सारी. आम्हाला परमात्मा भेटला नाही तर ज्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतलेला आहे ते आम्हाला हसतील, किंवा तुझं दास्यत्व आम्ही स्वीकारले आम्हाला ती मंडळी हसतील. म्हणून संत महात्म्याला प्रार्थना करतात. कोणाला प्रार्थना करतात? पुढे गेले त्यांचा मार्ग. जे पुढे साध्य प्राप्ती करता गेलेले आहेत किंवा साध्य प्राप्त करून घेतलेला आहे त्यांना विचारतात, सांगा देव आम्हाला भेटेल म्हणून काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. किंवा तुकोबराय सांगतात, आम्ही भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना जे पुढे येतील त्यांना विचारतोय, पुसावेसे हे जे वाटे, पुसावेसे हे जे वाटे, जे जे भेटतील त्यांना विचारतोय. चालत असताना वृक्ष जरी आम्हाला भेटले तर त्यांना आम्ही विचारतोय. जे जे शब्द महत्वाचा आहे, वृक्ष, वेली, पशु, पक्षी, जीव जे भेटतील त्यांना आम्ही विचारतोय. आमच्या अंतःकरणातील एकच भावना आहे की सांगा तो परमात्मा आम्हाला भेटेल का, आमच्यावर कृपा करील का, आम्ही जी साधना करतो या साधनेची लाज राखील का. तुकोबाराय सांगतात, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे कधी मधी वाट तुझी. नाही चुकलं का? पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. ही तुकोबरायांची भाषा. पण ज्ञानोबरायांचा जर विचार केला तर ज्ञानोबराय सांगतात, कै हे बिरडे पिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमान. ज्ञानोबरा सुद्धा हे जन्म मरणाचं बंधन आमचं सुटेल का, परमात्मा आम्हाला भेटेल का, हीच आशा अंतकरणामध्ये घेऊन जीवन जगताय. किंवा विश्वमाऊली ज्ञानोबरा तुकोबरायांसारखंच शकून सांगणाऱ्या पक्षांना विचारतात आणि समोर जो येतोय ना त्या कावळ्याला विचारतात, फक्त काय कर, तू परमात्म्याचा निरोप माझ्यापर्यंत घेऊन ये. असं विश्वमाऊली ज्ञानोबराय. परमात्मा भेटीची आस अंतकरणामध्ये असल्या कारणानं कोणाशी बोलतात तर पक्षाशी म्हणजे कावळ्याशी बोलतात. आणि कावळ्याला विचारतात, पहिलं तो गे काऊ ओकत आहे, शकून गे माये सांगत आहे. कावळा ओरडतोय आणि ओरडल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबरा त्याच्या सोबत बोलतात, सांग पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. तू शकून सांगणार आहे ना, मग तू मला शकून सांग. काय
तरी तो कावळा ऐकत नाही, उडत नाही. तर मग ज्ञानोबा सांगतात, उड रे काऊ, तुझे सोन्यान मडवी न पाहू. मी तुझ्याशी बोलतोय, तू शकून सांग. पण शकून सांगत असताना तो तरी ऐकत नाही. मग त्याला प्रलोभन देतात, काहीतरी आमिष दाखवतात. तुझे मी पाय काय करीन, सोन्यानं मडीन, पण खरं सांग. मग तरी ऐकत नाही. तर आंबिया डहाळी, फले चुंबी रसाळी, किंवा सत्य सांगे. मुद्दा फार येतं, महत्वाचा आहे. सत्य सांगे गोठी, तो येईल काही. काय करील मी, दुधे भरून वाटी, लावीन तुझे ओठी. सत्य सांगे गोठी, विठो येईल काही. असे अनेक आमिष दाखवतात, प्रलोभन दाखवतात. पण कशासाठी? सत्य सांगे गोठी, विठो येईल काही. परमात्म्याच्या भेटीची आस तुकोबरांना जी लागलेली आहे, ज्ञानोबरायांना ती लागलेली आहे. आणि आधी करून संत महात्म्यांचा जर विचार केला तर ते सांगतात की आम्ही आमचं जीवन जगत असताना फक्त परमात्मा भेटावा, ही अशी आमची इच्छा आहे. आम्ही या मृत्यू लोकात आल्यानंतर आम्हाला जे जोडायचंय तो परमात्मा आम्हाला जोडायचा आहे. आणि जर परमात्म्या व्यतिरिक्त तुम्ही काही जोडत असाल तर तुम्हाला पश्चाताप येणार आहे. काय जन्मा येऊन या गेली म्या जोडी, आयसे घडोघडी चित्ता येतो आठवून. जीवन जगत असताना की आमचंही साध्य आहे आणि तुमचंही साध्य भगवान परमात्मा आहे. म्हणून तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता साधना करा. म्हणून साधना करत असताना एकदा तो परमात्मा भेटला की परमात्मा आपल्यावर कृपा करील. अभंगाचं पहिलं साधना केली, तुम्ही साधना करा. पण साधना करत असताना तो परमात्मा आम्हाला जवळ करील का? तुकोबा सांगतात, एकदा साधना केली, भक्ती केली, नामचिंतन केलं, त्याची सेवा केली, शरणागती केली की परमात्मा जवळ करतो. कारण की अनुभव आले अंगा, ते या जगा देत असे. आम्हाला अनुभव आलाय, आम्ही भक्ती केली, आम्ही नामचिंतन केलं, परमात्म्याने आम्हाला जवळ केलं. तुम्हालाही जवळ करील. पण का करील तो जवळ? तुम्हालाही केलं, तुम्हालाही करणार आहे ना, आम्हालाही केलं. कारण की तो परमात्मा कसा आहे, परमात्म्याचा स्वभाव कसा आहे, तो काय आहे, कृपावंत. त्या परमात्म्याचा स्वभाव कृपावंत आहे. तो परमात्मा कृपेने युक्त आहे. म्हणून तो परमात्मा या मृत्यू लोकात आल्यानंतर तुम्ही जर साधना केली तर परमात्मा आपल्यावर काय करील, कृपा करील. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये कृपावंत संत
संदर्भाने एक तर भगवान परमात्माच कृपावंत आहे आणि दुसरे या मृत्यूलोकात संत कृपावंत आहे. या दोन्ही व्यतिरिक्त या मृत्यूलोकात कृपावंत नाहीत. देव कृपावंत आहे का तर कृपा करत असताना तो भेदभाव करत नाही म्हणून तो कृपावंत. आणि संत कृपावंत आहेत का तर संतही सुद्धा कृपा करत असताना भेदभाव करत नाही म्हणून ते कृपेनं युक्त आहेत. परमात्मा कृपावंत आहे, त्याची शरणागती करा, तो साध्यापर्यंत घेऊन जाईल. आणि या मृत्यूलोकात संत कृपावंत आहे. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कारण की भगवान परमात्मा कृपा करत असताना भेद करत नाही आणि संत कृपा करत असताना भेदभाव करत नाही. कृपेने ते युक्त आहेत. लघु सिद्धांत कौमुदी हा ग्रंथ आहे, महाराज समोर आहेत. त्यामध्ये असं एक सूत्र आहे, तदस्या तस्मिन नीती मतूप. हे सूत्र जे आहे ते युक्त असणे या धातूने आहे. वंत हा प्रत्यय तिथं लागलेला आहे. तदस्या तस्मिन नीती मतूप या सूत्राचा अर्थ असा आहे का युक्त असणे. परमात्मा युक्त आहे कशाने? कृपेने. आणि संत युक्त आहेत कशाने? कृपेने. वंत हा काय लागलेला आहे? बरोबर आहे ना महाराज? मी आपला विचार करतो तुमच्या समोर. वंत हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून युक्त असणे या अर्थानं आहे. परमात्मा युक्त आहे कशाने? तर तो कृपेने युक्त आहे. कृपा त्याला म्हणतात जी निर्हेतुक असते, जी निरपेक्ष असते, जी विना मोबदल्या वाचून होते तिला काय म्हणतात? कृपा म्हणतात. जी विना मोबदल्या वाचून होते, निरपेक्ष असते, कुठल्याही प्रकारचा मोबदला घेऊन नसते, तिला काय म्हणतात? कृपा म्हणतात. आता ज्ञानोबरायांचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबरांनी रेड्यावर कृपा केली. खरं सांगा किती पैसे घेतले? खरं सांगा. निर्हेतुक आहे, विना मोबदल्या वाचून आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वत बीजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. विना मोबदल्या वाचून निर्हेतुक निष्काम वृत्तीनं जी केली जाते तिला काय म्हणतात? कृपा म्हणतात. ज्ञानोबरांनी रेड्यावर कृपा केली, काही घेतलेलं नाही. ज्ञानोबरांनी भिंतीवर कृपा केली, कुठल्याही प्रकारचा काही मोबदला घेतला नाही. आणि विचार करत असताना संत महात्मे कृपा करत असताना भेदभाव करत नाही. जीवावर जी कृपा केली आहे तीच पशुवरही कृपा केली आहे. आणि पशुवर जी कृपा केली आहे ती निर्जीव जीवन जगत असताना निर्जीवावरही सुद्धा काय केले? कृपा केलेली आहे. म्हणून कृपेने युक्त असणारा परमात्मा आहे आणि कृपेने युक्त असणारे कोण आहेत? संत आहेत. जी विना मोबदल्या वाचून होते, निष्काम होते, तिला काय म्हणतात? कृपा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आता आपल्या कृपेचा जर विचार केला तर आपली कृपा जी भेदभावानं युक्त आहे. आपण भेदभाव करतो कृपेच्या संदर्भाने. तुम्ही आमचे आहेत ना, फक्त तुमच्यावरच आम्ही कृपा करणार, तुम्ही आमचे नाहीत, आम्ही तुमच्यावर कृपा करणार नाही. ज्यांच्या ठिकाणी भेद असतो त्यांना जीव म्हणतात. ज्यांच्या ठिकाणी
भेदाभेद अमंगळ असतो त्यांना संत आणि त्यांना देव म्हणतात. विठला 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 आपल्या ठिकाणी कृपेच्या संदर्भानं प्रेमाच्या संदर्भानं भेदभाव आहे. आमचे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात पाठामध्ये, संत महात्म्याकडे भेदाभेद म्हणलं की अमंगळ असतो, देवाकडे भेदाभेद म्हणलं की अमंगळ असतो. जीवाचा विचार करायचा झाला तर जीव भेदात जीवन जगत असतो. आणि एकदा भेदात त्यानं जीवन जगलं तर ज्ञानोबराय सांगतात, तुझे जव जव घडे तव तव संसार वय जोडे, हे देव आपुलेने तोंडे बोलिले वेदे. ज्ञानोबराय सांगतात, तुझे जव जव घडे, तुझे म्हणजे भेदभाव, जव जव घडे तव तव संसार वय जोडे. भेदभाव एकदा आला की जन्म मरणाची परंपरा सुरूच आहे. हे कोण बोललंय? हे वेदात बोलले. आणि कोण बोलले? ज्ञानोबराय सांगतात, देव बोलले. विठ्ठल विठ्ठल या ओळीवर ते बोलत असतात की जीवन जगत असताना एक सामाजिक कार्य करणारा माणूस. मग त्यानं विचार केला, कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन कमी पडला, ऑक्सिजनसाठी अनेकांनी धाव घेतली, प्लाझ्मासाठी अनेकांनी धाव घेतली, आपल्याला सर्वांना न्याता आहे. म्हणून त्याने विचार केला की गावामध्ये आपल्याला काय करायचे म्हणले, 100 झाडं आपल्याला काय करायचे, लावायचे. कशा करता फक्त ऑक्सिजन मिळाला पाहिजे म्हणून आपल्याला काय करायचे, 100 झाडं लावायची तयारी झाली. 100 झाडं आणले, वेळ कमी होता ना, 100 झाडं त्याने आणले. दुसऱ्या दिवशी दिवसभर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत स्वतः उभा राहून त्याने गावामध्ये काय केले, 100 झाडं लावले. कशा करता? ऑक्सिजन मिळण्याकरता, गावाला समाजाला ऑक्सिजन मिळेल म्हणून. सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काही सेवक बरोबर घेऊन त्यानं 100 झाडं लावले. दिवसभर कष्ट त्याने झाड लावण्याकरता केले. म्हणतो संध्याकाळी ते घरी गेले, पण चिरंजीव त्यांच्या जरा विरोधात होते. ते आले, ते म्हणले हे ठेवायचं नाही म्हणले. संध्याकाळी रात्री त्यांनी काय केले, जे वडिलांनी 100 झाडं लावलेले होते ते रात्री काय केले, सगळे परत पुन्हा काय केले, एका ठिकाणी ठेवून दिले. आता सकाळी सदग्रस्त उठले, वडिलांनी जी सेवा केली होती गावात आले आणि हा सगळा प्रकार पाहिला. प्रकार पाहिल्यानंतर जे सेवक बरोबर होते तेही बरोबरच होते. म्हणले एवढे 100 झाडं आपण आणले ऑक्सिजन करता, समाजाला ऑक्सिजन मिळावा. सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण झाडं लावण्याकरता कष्ट घेतले आणि कोणी हे झाडं परत एकत्रित करून ठेवले, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं आरडाओरडा करून आदवा तदवा त्याला बोलायला लागले. जे बरोबर होते सेवक झाडं लावण्याकरता ते म्हणले, जाऊ द्या साहेब. ते म्हणले, जाऊ द्या नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ते म्हणले, होतच असतं. ते म्हणले, नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. नाही हो, होतच असतं, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण दुसरा लगेच म्हणला, साहेब हा प्रताप तुमच्या चिरंजीवाचा आहे. असं म्हटल्यानंतर ते म्हणले, असं का? परत उद्या आपण काय करू, लावून घेऊ. ही आपली कृपा, ही आपले भेद. जोपर्यंत कळालं नाही की आपल्या मुलानं केलं नाही तोपर्यंत त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि जेव्हा कळालं तेव्हा आपण काय करू, पुन्हा आपण उद्या काय करू, हे झाडं लावून घेऊ. याला म्हणतात भेद. जीव हा भेदाने युक्त आहे, पण संत भेदाने युक्त नाही, परमात्मा भेदाने युक्त नाही. ते समदृष्टीने काय करतात, कृपा करतात. आणि तुकोबाराय सांगतात, तर परमात्मा तुका म्हणे हातव, हातव कृपा सोडून जायचं नाही. हातव कृपेचा सागर, कृपेचा तो काय आहे, सागर आहे. नामासाठी पार पाववील विठ्ठल विठ्ठल काय त्याची कृपा आहे. तर ज्ञानोबराय सांगतात, तो भेदाना युक्त नाही, समदृष्टीनं कृपा करतो. ज्ञानोबराय सांगतात, कृष्ण कोपोनी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेन उपदेश करी, तो कैशा परी न पवेल. ज्ञानोबराय सांगतात, परमात्मा एखाद्याला रागाने मारतो त्याला सुद्धा काय करतो, मोक्षच देतो. आणि ज्यांनी शरणागती केली आहे त्याला जवळ करत असताना त्याला सुद्धा काय देतो, मोक्षच देतो. हा परमात्म्याचा काय स्वभाव आहे आणि तो कृपेने काय आहे, युक्त आहे. कृष्ण कोपोनी जासी मारी, तो
पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेन उपदेश करी तू कैशा परीन पावेल. किंवा ज्ञानोबराय सांगतात तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र. मुद्दा येत आहे देता न मनसी पात्र अपात्र. त्याच्यामध्ये अचा काय झालेला आहे लोप झालेला आहे. पात्र 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 अपात्र त्याचा तो काय करत नाही विचार करत नाही. पात्र आहे त्यालाही मोक्षच देतो आणि अपात्र आहे त्याला सुद्धा काय करतो मोक्षच देतो. असा परमात्मा कृपेने काय आहे युक्त आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र. कैवल्य ना मोक्ष पवित्र असणारा मोक्ष वैर्याही दिदले कोणा कोणाला. तर पुतनेचा विचार करा स्तनामध्ये विष घेऊन गेली मारण्याकरता पण तिला सुद्धा काय दिला मोक्ष दिला. ऐशे अपराधा शिशुपाळा 100 अपराध केले मग त्याला मारलं पण त्याला काय दिला मोक्षच दिला. किंवा होती पुंसा बोलावी तर कौतुके ज्ञानोबरायांची भाषा आहे. म्हणून त्या राघवाचं चिंतन ती करत होती. राघव म्हणजे देव नाही तर आपल्या ठेवलेल्या पोपटाचं नाव त्याचं चिंतन करत होती. तिला सुद्धा काय दिला मोक्ष दिला. शंकासुराचा विचार केला त्याला मारलं पण आता गती काय त्याला आपल्या जवळ घेतलं. हा शंख त्याच्या आस्थीपासून बनवलेला काय आहे हा शंख आहे. म्हणून कृपेनं तो युक्त आहे. वैरी जरी असला तरी जवळच ठेवला आणि शरणागती ज्यांनी केली आहे त्यांना सुद्धा काय दिला मोक्ष दिला. म्हणून तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र मोक्ष दुराराध्य किर होय परी आराधी तुझे पाय धाडीसी तेथ जाय पायी पूजायसा. या ज्ञानानं परमात्मा कृपावंत आहे. सारखीच कृपा करतो. पात्र अपात्र त्याचा विचार करत नाही. संत महात्मे पात्र अपात्रतेचा विचार करत नाही. पण जीव भेदात आहे. भेदाभेद संतांच्या दृष्टीने अमंगळ आहे. परमात्मा भेदाभेद करत नाही. संत भेदाभेद करत नाही. म्हणून परमात्मा कृपेनं युक्त आहे. कृपावंत किती किती कृपावंत आहे ते सांगता येत नाही. एवढा परमात्मा काय आहे कृपेनं युक्त आहे. पण कृपावंत तो आहे पण त्याला एक गोष्ट आवडत नाही. कोणती तर महाराज सांगतात दीन बहु आवडती. त्या परमात्म्याला आवडतो कोण आणि नावडतो कोण याचा विचार करायला झाला तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात त्याला दीन आवडतात. दीन म्हणजे ज्यानं अभिमान घालवलेला आहे. शास्त्रकार सांगतात ईश्वरस्त्या निराभिमानहा दिनहा त्याला दीन म्हणतात. इंद्रियाचे दिने त्याचा अर्थ वेगळा आहे पण शास्त्राच्या दृष्टीने ईश्वरस्त्या निराभिमानहा दिनहा ज्याचा अहंकार गलित गात्र झालेला आहे त्याला म्हणतात दीन. ज्याचा अहंकार गेलेला आहे परमात्मा त्याला काय करतो जवळ करतो. दीन बहु आवडती विठ्ठल विठ्ठल दीन त्याला आवडतात ज्यांचा अहंकार गेलेला आहे. मग अहंकाराचा विचार करा झाला तर अहंकार कोणाला कशाचा होईल सांगता येत नाही. शास्त्रामध्ये अनेक अहंकार आहे. काहींना सत्तेचा अहंकार आहे, काहींना रूपाचा अहंकार आहे, काहींना विद्वत्तेचा अहंकार आहे, काहींना सौंदर्याचा अहंकार आहे. अशा अनेक अहंकारानं प्रत्येक जण ग्रासलेला आहे. म्हणून या अहंकाराचं नवलच ज्ञानोबा सांगतात. काय नवल आहे वा नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे जोंबे कंठी नाना संकटे नाचवी. नाना म्हणजे एखादी व्यक्ती नाही बरं का. नाना म्हणजे अथवा. नाना जिथं जिथं नाना हा शब्द ज्ञानेश्वरीत आलेला आहे तिथं अथवा हा त्याचा काय केलेला आहे अर्थ केलेला आहे. नाना गाय चरे डोंगरी इथं एक नाना आहे म्हणजे ते व्यक्ती नाही तर नाना म्हणजे अथवा. म्हणून अहंकाराची एक गोष्ट आहे की अज्ञानाच्या पाठीमागे ते लागत नाही. पण जे सज्ञान आहे मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे असा ज्याला अहंकार आहे मीचा अहंकार ज्याला आहे त्याच्या कंठाला धरल्याशिवाय राहत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. आपल्या जीवनातला अहंकार जावा. अहंकार देवाला सहन होत नाही. तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान. भार देवा मला कथेकडे यायचे म्हणून अहंकार बोलायचं मला. तिळभर जरी
हो या अभिमान मेरू तो समान भार देवा विठ्ठल विठ्ठल दीडभर जरी अहंकार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला की देवाला अहंकार आवडत नाही. ज्याचा अहंकार गेलेला आहे तुकोबरा सांगतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि ज्याचा अहंकार गेला नाही तो काय झाला जीव झाला. म्हणून जीव म्हणून अहंकार आपल्या अंतःकरणातून जावा पण अहंकार माणसाचा जाऊ शकत नाही. ज्ञानोबराय सांगतात हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले आईसे जेने जाणितले तो सुटला गा. उत्तर तिथंच आहे राजभाऊ नाही जाणितले तो गुतला गा. हे मी आणि मी करतोय मी माझ्यामुळं चाललंय हे मदची स्तव झाले. आणि निश्चलदाजी महाराज त्याला सांगतात अहमाद्यास आणि ममाद्यास. मी आणि माझ याचा त्याग घडला की परमात्मा आपल्याला जवळ करतो तो कृपेनं युक्त आहे. जीवन जगत असताना अहंकार आपल्या जीवनामध्ये नको. अहंकार जरी आपल्या अंतःकरणात आला तर परमात्म्याला मेरू समान आहे. विठ्ठल विठ्ठल दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या कथेचा जर विचार केला तर या ठिकाणीच मला बोलायचे अहंकार अंतःकरणामध्ये निर्माण झाला की परमात्मा त्यांना लोटतो. या कथेचा जर विचार करायला तर दत्त जन्मस्तुती आख्यान यामध्ये मालिकेमध्ये असेल सर्व आपला मोठा अभंग नाथ महाराजांनी दिलेला आहे. पण त्याचा आशय मी तुमच्या समोर मांडत आहे. अनेक दिवसापासून परंपरेनं आपण ही कथा ऐकतोय आणि आजच्या या नियोजित समयानुसार आपल्याला ती कथा मांडायची आहे. आणि अहंकाराशी आणि तर संबंध त्याचा आहे. म्हणून मला बोलायचंय की कैलास पर्वतावर भगवान शिवजी जगाचे प्रलय करणारे खातं ज्यांच्याकडे आहे ते भगवान शिवजी. आणि भगवान शिवजी आणि पार्वती माता एक दिवस कैलासावर एकांतामध्ये काही चर्चा करत आहे. आणि चर्चा करत असताना पार्वतीनं भगवान परमात्म्याला शिवाला विचारलं की अशी काहीतरी आम्हाला कथा सांगा की जेणेकरून आमच्या जीवनाचा काय होईल उद्धार होईल. आणि मग भगवान परमात्मा संतुष्ट झाले. नका मजवधू प्रपंचाच्या गोष्टी. संतुष्ट भगवान परमात्मा झाले की तू प्रश्न विचारलाय अर्जुनाप्रमाणे म्हणे हो प्रश्न भला जानसी करू. प्रश्न भला असावा आणि जाणून असावा. काहींचा प्रश्न भला असतो तर जाणून नसतो आणि काहींचा जाणून असतो तर भला नसतो. पण प्रश्न भलाही असावा आणि प्रश्न जाणूनही असावा. म्हणून माणसानं तर्क आवश्यक करावा पण कुतर्क माणसानं करू. तर्क माणसाने अवश्य करावा शंका विचारावी पण शंकेच्या संदर्भाने तर्क करावा पण कुतर्क करू नये. म्हणून प्रश्न विचारला आणि विचारल्यानंतर सांगा काहीतरी की जेणेकरून आम्हाला आमच्या जीवना उपयोगी किंवा उद्धाराचं काहीतरी आम्हाला अशा मिळेल. म्हणून भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर पार्वती मातेला सांगू लागले की मी सांगतोय की या मृत्यू लोकामध्ये पतिव्रता माऊली जर कोण असतील तर आद्री ऋषीच्या ज्या पत्नी आहेत अनुसया माता त्या काय आहेत या मृत्यू लोकामध्ये अवनी तलाव त्या काय आहेत पतिव्रता माऊली आहेत. अनुसया जिच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही तिला काय म्हणतात अनुसया म्हणतात. की या मृत्यू लोकामध्ये पतिव्रता माऊली जी आहे ती म्हणजे कोण आहे तर अनुसया माता आहे. ज्ञानोबराय सांगतात आपण पतिव्रता माऊलीचं वर्णन करत असताना कोण असते पतिव्रता तर पतीची या माता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गाण. या ओवीतला शब्द महत्वाचा आहे अनायासे न सायास करता त्या स्त्रीला आपल्या जीवनामध्ये काही भेटतं पण कधी कधी अनुसरोनी त्या जीवन जगत असताना आपल्या पती सोबत अनुसरून जर आपण जीवन जगलं तर तिला काय म्हणतात पतिव्रता माऊली. पतीची माता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची का. किंवा दुसरी ओवी ज्ञानोबा देतात जैसी भ्रता रे हे विनवनिता उपहती पावे सर्वथा. किंवा तिसरी ओवी ज्ञानोबा देतात पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे. किंवा चौथी ओवी ज्ञानोबा देतात
गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू बलते सनी हानी लाभू न मनी जेवी. पाचवी ओवी ज्ञानोबा देतात. तरी एक प्रियोत्तम वाचोनी वाढोने दी काम जैसा का मनोधर्म पतिव्रतेचा. सहावी ओवी ज्ञानोबा देतात. पै आघवेनी भोगेसी पतिव्रता क्रीडे पतिसी की तयाची नामे त्या तपे केली. सातवी ओवी ज्ञानोबा देतात. स्वामीची मनोभावा न चुकीजे हेची परम सेवा. आठवी ओवी ज्ञानोबा देतात. कुळवधू लपवी आवे वाते. बस काय एवढ्या या अनुषंगानं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी चिंतन केलं आहे. मग पतिव्रता माऊली भगवान शिवजी सांगायला लागले की पतिव्रता माऊली या मृत्यूलोकामध्ये अत्रि ऋषीच्या पत्नी असणाऱ्या अनुसया माता त्या पतिव्रता आहेत. असा शब्द उच्चारल्यानंतर पार्वती माता मोठ्याने हसायला लागल्या. आणि हसायला लागल्यानंतर काय सांगताय तुम्ही? त्या पतिव्रता आहे. या मृत्यूलोकाचा अवनीतलाचा विचार जर केला तर या अवनीतलावर आम्ही तिघीच पतिव्रता आहोत. कोण? एक मी, अगोदर मी ईश्वरस्त्या निराभिमान दिनाहा अहंकार. मी या मृत्यूलोकामध्ये अवनीतलावर एक पतिव्रता आहे. सावित्री माता आहेत आणि असणाऱ्या लक्ष्मी माता. आम्ही तिघीच पतिव्रता आहोत. दुसऱ्या तिसऱ्या पतिव्रता नाहीत. अहंकार निर्माण झाला. आता अहंकार निर्माण झाल्यानंतर भगवान परमात्म्याला कळतं की अहंकार अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे. मी पतिव्रता आहे, मी प्रतिव्रता आहे, मी पतिव्रता आहे. एक जण रस्त्याने चाललेला होता, बैलगाडी झटत होता आणि तो सांगत होता मी गाडीवान आहे, मी गाडीवान आहे. तर समाजाला दिसतंय ना की मी गाडीवान आहे, मीच चालवणार आहे. पण अहंकार निर्माण होतो माणसाला. आणि मग यांना सुद्धा अहंकार निर्माण झाला. म्हणजे आता हे काय आपलं ऐकणार नाही. म्हणून अशी एक म्हण आहे, आपल्या घरच्या माणसाच्या हाताने कान टोचू नये. कोणीतरी विशेष व्यक्ती असावा. म्हणून भगवान शिवजीने सांगितलं की तुम्ही नारद महर्षीला विचारा की कोण या मृत्यू लोकात पतिव्रता आहे, कोण या अवनीतलावर पतिव्रता आहे. या विश्वाचा विचार करा, कोण पतिव्रता आहे. तर तुम्ही माझं ऐकत नाही त्यांना विचारा. आता नारद महर्षी कधी येतील अशा अंतःकरणामध्ये इच्छा तेवढ्यात श्रीमन नारायण. नारद महर्षीला निरोप द्यावा लागत नाही, कारण की ते स्वर्गात जातात. म्हणजे स्वर्गात म्हणजे परमात्म्याचं भजन करत स्वर्गात जातात. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण. नारद महर्षी तेवढ्यात स्वर्गात परमात्म्याचं भजन करत त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर पार्वती मातेला फार आनंद झाला. आनंद झाल्यानंतर आता आदर आतिथ्य केलं, त्यांची पूजा केली, त्यांची सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर नारद महर्षीला पार्वती माता विचारू लागल्या की भगवान परमात्मा सांगतात की या मृत्यू लोकामध्ये अवनीतलावर प्रतिव्रता माऊली भक्त अत्रि ऋषीची पत्नी अनुसया माता आहे. नारद महर्षीने सांगितलं खरंय. पार्वतीनं सांगितलं तुम्ही खोटं बोलतात, आम्ही तिघी शिवाय पतिव्रता माऊली कोणी नाही. एक मी महत्वाचा आहे. मी म्हणजे पार्वती माता, सावित्री माता आणि लक्ष्मी माता यांच्याशिवाय पतिव्रता नाहीत. नारद महर्षीनं सांगितलं तुमचा हा गोड गैरसमज आहे. आम्ही पतिव्रता माऊली आहोत की तुमच्या पतिव्रते धर्मपेक्षा तिचा पतिव्रते धर्म श्रेष्ठ आहे. असं म्हटल्यानंतर आपल्या पतिदेवाने ते सांगितलं, नारद महर्षीला सांगितलं. पण नारद महर्षी असं काहीतरी सांगा, हिचा पातिव्रत्य धर्म नष्ट झाला पाहिजे, पातिव्रत्य धर्म नष्ट झाला पाहिजे. आता पतिव्रता माऊली आणि या सांगतात की पातिव्रत्य धर्म नष्ट झाला पाहिजे, काहीतरी उपाय सांगा. ते म्हणले तुम्ही तुमच्या पतिदेवाला प्रार्थना करा, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पतिदेवाला विनंती करा की तुम्ही लग्न होऊन काय मागा, भिक्षा मागा. आता हा निरोप दिला
पुढं वर केल्यानंतर लक्ष्मीमातीने सुद्धा आदर आतिथ्य केलं. म्हणजे काय चाललंय देवा? ते म्हणले आत्ताच कैलासातून आले. तिथं असं चालली घटना, तिथं अशी घटना चालली. नारद महर्षी तिन्ही लोकातलं सांगत होते ना, तिन्ही लोकातलं म्हणले खाली अशी चर्चा झाली, पतिव्रता माऊली अनुसया माता आहे. म्हणजे नाही, पार्वती मी आणि लक्ष्मीच पतिव्रता आहे, सावित्रीच पतिव्रता आहे. मग पातिव्रत्य धर्म नष्ट करण्याकरता काय करावं लागेल? तर काय करावं लागेल ते म्हणले तुम्ही काय करा, नग्न होऊन भिक्षा मागा. वरती गेले तेच सांगितलं. आणि मग श्री हट्ट, बाल हट्ट अशा अनेक हट्ट शास्त्रात सांगितले. श्री हट्ट घेतला, वेळ कमी होता ना, श्री हट्ट घेतला. आणि घेतल्यानंतर या तिघही श्री हट्ट घेऊन त्यांच्या आश्रमाच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर अत्रि ऋषीनं पाहिलं की तिघही आलेले आहेत. नतमस्तक झाले. नतमस्तक नंतर कशा करता आलात, काय प्रयोजन आहे, या ठिकाणी तुम्ही आलात? ते म्हणले आम्हाला अनुसूया मातेकडे मागायचे. बाहेर बोलवलं. बाहेर बोलावल्यानंतर म्हणले काय लागतं? ते म्हणले आम्हाला तुम्ही नग्न होऊन भिक्षा मागा, म्हणजे पातिव्रत्य धर्म नष्ट करायचा आहे, म्हणून तुम्ही आम्हाला भिक्षा द्या. ते म्हणले काही हरकत नाही, पण पातिव्रत्य धर्माच्या जोरावर अनुसूया मातेनं त्यांना काय केलं, लहान लहान बाळ केलं. लहान लहान बाळ 4-5 दिवसाचे, 7-7 दिवसाचे बाळ केलं. आणि बाळ केल्यानंतर तिघालाही स्तनपान केलं. स्तनपान केल्यानंतर आता तिघही पाळण्यात टाकले. आणि मग झोका द्यायला लागली. कोणाला? ब्रह्मदेवाला. तुम्ही उत्पत्ती करून थकले, तुम्हालाही आता निवांत आराम करा. तुम्ही प्रलय करून थकले, तुम्ही आराम करा. तुम्ही जगाचं पालन पोषण केलं, तुम्ही आराम करा. असे बरेच दिवस गेले. आणि यांना तर चिंता पडली. पतिदेव कुठे गेले? नारद महर्षीनं पुन्हा निरोप दिला. निरोप दिल्यानंतर त्यांनी लहान लहान बाळ केलंय. आणि त्या ठिकाणी ते दररोज नित्यनेमानं स्तनपान देत आहेत, त्यांना झोका देत आहेत, त्यांना आनंदित त्या ठिकाणी देव असतो. आल्यानंतर सगळी परिस्थिती पाहिली. आणि परिस्थिती पाहिल्यानंतर तरी अहंकार गलित गात्रीला झालेला नव्हता. अनेक प्रयोग केले तरी नाही. आणि मग शेवटी शरणागत आल्या. आणि शरणागत आल्यानंतर कुठे आमचे पतिदेव? तर त्या पाळण्यात पाहिले तिघही लहान लहान बालक आहेत. ते म्हणले घ्या तुमची आता कोणते वेळ. आता पहिलं पार्वतीला बोलवलं, मी पार्वतीला बोलवलं. तिन्ही बालक पाहिले. मधला हात लावा. हात ब्रह्मदेव निघाला तर याला हात लावा. तर हा भगवान विष्णू निघाला. तर पुन्हा शरणागत झाल्या. आणि शरणागत झाल्यानंतर मग कळालं की पतिव्रता धर्म तुमचा श्रेष्ठ आहे. पातिव्रत्य धर्माच्या जोरावर तिने भगवान विष्णू असतील, भगवान शिवजी असतील, ब्रह्मदेव असतील, त्यांना लहान लहान बालक करून स्तनपान त्यांना केलं आहे. अशी दत्तात्रयाच्या जन्माची ही काय आहे कथा आहे. म्हणून महाराज सांगतात धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, अत्रि अनुसया गरोदर, ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण केली, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण केली. मास मार्ग शिष्य गुरुतो वासर, मास मार्ग शिष्य गुरुतो, मास मार्ग